माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आलाय। सोवळं नेसलं नसल्याने गर्भगृहात प्रवेश नाकारला। यावर्षी नव्या ट्रस्टनं गर्भगृहात सोडलं नाही तर रामदास तडस यांचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरणातील राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल उद्या सादर होणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार उद्या आपला अहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करणार। धनंजय मुंडेंना कोणीही जाणीवपूर्वक टार्गेट केलं नाही, गुणरत्न सदावर्तेंना प्रकाश सोळंकेंचं उत्तर। नाशिक जिल्ह्याला अवकाळीने झोडपले। सटाणा तालुक्यातील कृषी मंत्र्यांकडून पाहणी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। मशाल शब्दामुळे आशिष शेलार यांनी अर्धगीत टाळलं, पहिलं कडवं टाळून शेलारांनी दुसरं कडवं गायलंय। विनोदी शैलीने उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची नरेंद्र मोदींवर टीका। पंतप्रधानांनी मन की नाही तर जन की बात करावी अशी टीका। लातूरच्या उदगीरमध्ये चोरट्यानं पोलिसांपासून वाचण्यासाठी घेतला गटाराचा आसरा। पोलिसांनी चोराला वॉशिंग सेंटरमध्ये धुतलं। या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा, अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार। फन अँड फूड विलेज वॉटर पार्क मधील रोलर कोस्टरचा स्टँड तुटल्याने तरुणीचा मृत्यू। दिल्लीतील कापसहेडा भागातील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।